नमस्कार, आपण पाहतात धाडस 007 मराठी न्यूज। अवैध रेती वाहतूक करणारी 2 टिप्पर 4 डिसेंबर 2025 रोजी उमरखेड महागाव रोडवर चिल्ली गावाजवळ 10:40 विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारी टिप्पर पकडण्यात आली। त्यात त्यांचे गाडी नंबर MS34 M1058 MP 65 GA 4100 या 2 वाहनांचा समावेश असून दोन्ही टिप्पर पुढील कायदेशीर कारवाईसाठी उमरखेड तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत। तपास पथकाची कारवाई उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईमध्ये काही अधिकारी व कर्मचारी सहभागी होते। गजानन सुरेशे मंडळ अधिकारी, पंजाब सानप ग्राम महसूल अधिकारी, सुनील वानखेडे ग्राम महसूल अधिकारी, धम्मदीप कांबळे वाहन चालक, विशाल पिंगाणे वाहन चालक या पथकाने दिलेल्या तत्पर प्रतिसादामुळे ही कारवाई यशस्वी झाली। नागरिकात वाढते प्रश्न प्रशासन काय करत आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय। उमरखेड तालुक्यात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध रेती तस्करी चालू आहे। अशा अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या। महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी, चालक यांच्या पथकाकडून सतत गाड्या पकडल्या जात असताना उच्च अधिकाऱ्यांकडून योग्य पातळीवर कारवाई होत नाही असा नागरिकांकडून सवाल उपस्थित होत आहे। का कुणाचा वरदहस्त आहे का यांच्या मागे असा प्रश्न आता शहरामध्ये जाणवत आहे। मागील काही महिन्यापूर्वी बावनकुळे साहेबांनी अवैध व्यवसायाविरुद्ध कठोर भूमिका जाहीर केली होती, तरी उमरखेडच्या महसूल प्रशासनाचे नेमके काय सुरू आहे असा प्रश्न जनतेमध्ये उमटताना दिसत आहे। अनेक ठिकाणी रात्री अवैध वाहतूक सुरू आहे। करोडी रोड, मार्लेगाव, संगम चिंचोली, गोजेगाव, विडूळ या भागातून रात्रीच्या वेळी अवैध टिप्परद्वारे रेती वाहतूक सुरू असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत। प्रशासन झोपा घेत आहे का असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत। असेच एका पावतीवर मुरमाच्या अनेक ट्रिपा मारल्या जात असल्याच्या चर्चा म्हणजेच महसूल बुडवण्याचा मोठा प्रकार सुरू असल्याचा नागरिकांमध्ये चर्चा आहेत। शासन याकडे का दुर्लक्ष करत आहे? जिल्हाधिकारी, महसूल मंत्री याकडे लक्ष देणार का? या सर्व प्रकरणाकडे यवतमाळ जिल्हाधिकारी व महसूल मंत्री लक्ष देतील का? अवैध उत्खनन व हा प्रकार कधी थांबणार हा ज्वलंत प्रश्न सध्या नागरिकांमध्ये जोरदार उपस्थित होत आहे। आपण पाहतात आपल्या सर्वात परिसरातील महत्त्वाची विशेष बातमी। अधिक अपडेटसाठी पाहत राहा धाडस 007 मराठी न्यूज उमरखेड।